हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आजचा व्हिडिओ आहे बेबी रेसिपीजचा अँड इट्स स्पेशली फॉर द मॉम्स. मीही फार कन्फ्यूज होत असते कारण 4 to 5 टाईम्स बेबीला फीड करावं लागतं. तर त्याला रोज वेगळं काय द्यावं आणि ज्याने की तो बोर होणार नाही. कारण मी एक पॅटर्न ऑब्झर्व केलं आहे. व्योम आता 20 मंथ्सचा आहे. तर बेबीज म्हणजे व्योमच्या बाबतीत तरी असे की त्याला एखादी गोष्ट आवडली तर तो खूप दिवस त्याची डिमांड करतो आणि नंतर एका पॉईंटला तो बोर होऊन जातो. पण ही गोष्ट अशी आहे की अजूनपर्यंत तो ते आवडीने खातो कारण मी त्याच्यात व्हेरिएशन्स आणत असते. सो आजचा व्हिडिओ आहे डोसा रेसिपीजचा. यू कॅन कॉल इट बेसन चिला अँड आपण करतो ना की चिला किंवा छोटे छोटे दशमी टाईप, त्या टाईपचा व्हिडिओ आहे. आणि ऑब्व्हियसली डोंट एक्सपेक्ट टू मच की त्याला एवढा मोठा प्रॉपर डोसा मी करेल जसं की तव्यावर आपण बाहेर डोसे खायला जातो. सॉरी, यू आर एक्सपेक्टिंग टू मच. बट ऑब्व्हियसली आय एम अ मास्टर शेफ फॉर माय बेबी ॲटलिस्ट, बिकॉज तो मी जे काही त्याला बनवते तो ते फिनिश करतो. 4 to 5 टाईप्स ऑफ डोसा मी बनवले, जे की मी रेग्युलरली करत असते आणि सगळे न्यूट्रिशियस आहे. मी ट्राय करते की त्याच्या प्रत्येक मील किंवा स्नॅकमध्ये काहीतरी त्याला न्यूट्रिशन असावं, काहीतरी छान असं हेल्दी असावं. त्याआधी पण बेबीच्या रेसिपीजचा व्हिडिओ शेअर केला आहे, तेव्हा त्या प्युरी टाईप किंवा 6 months to 1 yearपर्यंतच्या बेबीजसाठी होतात असे रेसिपीज होतात. पण आता हे 8 monthsपासूनच्या बेबीजला तुम्ही हे देऊ शकतो. मी डेली बेसिसवर त्याला थोडेसे व्हेरिएशन्समध्ये देते. सपोज 4 टाईम मील असेल तर 1 टाईम आपल्यातलं चपाती भाजी, सकाळी काहीतरी स्नॅक. तर सकाळच्या किंवा इव्हिनिंगच्या स्नॅकला मी हे त्याला ॲड करते. किंवा एकदम मला वेळ नसेल आणि मला पटकन काही बनवायचं असेल तर दिस इज अ बेस्ट ऑप्शन. तो मागे मी त्याला जे बनवत होते छान असं दशमी टाईम, तर तो एका पॉईंटला बोर झालेला. त्यामुळे मी ट्राय केले की त्याला क्रिस्पी बनवायला, कारण त्याला असं पॉपकॉर्न वगैरे अशा क्रंची गोष्टी फार आवडतात. सो मी ट्राय केले की ते त्याला क्रिस्पी बनवावं, त्यामुळे ते त्याने आवडीने खाल्लं. येस, ट्राय करा या रेसिपीज. बेबीने खाल्लं तर वेल अँड गुड, अदरवाईज थोडंसं काहीतरी व्हेरिएशन देऊन आपण ते बेबीला देऊ शकतो. एंडचा गोल हाच आहे की बेबीने हेल्दी काहीतरी खावं, प्लेट फिनिश करावी. दॅट्स इट. खूप झाली बडबड, आपण आता व्लॉग सुरू करूया. चलो. फर्स्ट डोसा आहे मटर डोसा. तर यासाठी फ्रोझन मटर घेतलेत मी. तर मोस्टली मी हे आणून ठेवलेले असतात कारण बऱ्याचशा गोष्टीमध्ये मी त्याला हे मटर यूज करते. व्योमला फार आवडतं. यासाठी इन्ग्रेडियंट्स आपल्याला लागणार आहे रवा, पनीर इज ऑप्शनल, राईस फ्लोअर, कर्ड आणि मसाले. सगळ्यात आधी थोडंसं मीठ घालून मी ते मटर शिजवून घेतलेत. कुकरमध्येही आपण शिजवू शकतो. मटर छानपैकी शिजल्यावर आपल्याला 2 चमचे रवा घ्यायचा आहे, 2 चमचे दही, थोडंसं पनीर आणि कोथिंबीर. हे सगळं प्रॉपर मिक्स करून आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. त्यात मी टाकले थोडंसं मीठ. जर तुम्ही यूज करत असेल तरच ठीक आहे, अदरवाईज इट्स युअर विश. थोडंसं लाल मसाला, जिरेपूड आणि थोडंसं पाणी. तुमच्या अंदाजानुसार पाणी घेऊ शकता कारण डोसा टाईप आपल्याला कन्सिस्टन्सी त्याची हवी आहे. तर बॅटर रेडी झालं आहे. मी सोडा वगैरे यूज करतच नाही त्याला. त्यानंतर असं छोट्या छोट्या शेप्समध्ये ते टाकायचे अँड इट्स रेडी. सो ग्रीन पीस, इट हॅज विटॅमिन सी अँड विटॅमिन के अँड इट्स व्हेरी रिच इन आयर्न. सेकंड आहे रागी रवा डोसा. तर रागी दॅट इज नाचणी. तर त्यासाठी रागी फ्लोअर, रवा, सॉल्ट, रेड मिर्च आणि जिरेपूड घ्यायची आहे. एकदम कमी इन्ग्रेडियंट्समध्ये एकदम क्रिस्पी असं छान असा डोसा बनतो. बॅटर थोडंसं लिक्विडी करायचं आहे आपल्याला, ज्यामुळे तो क्रिस्पी बनेल. रागी इज रिच इन कॅल्शियम अँड इट्स व्हेरी गुड फॉर डायजेशन. आणि बेबीसाठी ते खूप छान असतं आणि ही व्योमने छानपैकी फिनिश केलं. सो नेक्स्ट इज टोमॅटो डोसा. व्योमला टोमॅटो खूप आवडतात, तो असंही खात राहतो. यासाठी आपल्याला घ्यायचं आहे टोमॅटो, रवा, राईस फ्लोअर, सॉल्ट, रेड मिर्च, दही आणि कोथिंबीर. हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. यासाठी 2 स्पून रवा आणि 2 स्पून राईस फ्लोअर असं मी
प्रोपोर्शन घेतलं आहे. याची कन्सिस्टन्सी थोडीशी मीडियम हवी आहे. मेन थिंग यासाठी नॉनस्टिक पॅनच लागेल बिकॉज टोमॅटोचं थोडंसं स्टिकी बनतो डोसा. टोमॅटोज हे इम्युनिटी आणि स्किनसाठी खूप छान असतात अँड इट्स व्हेरी गुड फॉर डायजेशन अँड ऑल्सो टोमॅटोमुळे थोडंसं टँगी फ्लेवर येतो डोस्याला. बाकी काही नाही, पण दिस रेसिपी इज मस्ट ट्राय. नेक्स्ट आहे बीटरूट डोसा. ऑनेस्टली मला हे थोडंसं शॉकिंग वाटलं कारण मला हे बनवताना असं वाटत होतं की हे तो खाईल की नाही बिकॉज इट्स बीटरूट. बट लकीली त्याने ते पूर्ण फिनिश केलं आणि तो अजून मागतही होता स्वतःहून. सो येस, इट्स व्हेरी हेल्दी अँड टेस्टी बट इट डिपेंड्स ऑन अ बेबी. यासाठी आपल्याला बीटरूट, रवा, बेसन हवं आहे. रवा बेसन हे 2-2 स्पून मी घेतले. त्यानंतर सॉल्ट अँड रेड मिर्च ॲज पर युअर चॉईस. हे पूर्ण सगळे इन्ग्रेडियंट्स आपण मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहेत. बीटरूट इज व्हेरी रिच इन आयर्न. ऑल्सो इट्स व्हेरी गुड टू ॲड कलर टू युअर टॉडलर्स मील. मी बीटरूट हलवा पण बनवला होता. ते मी एक यूट्यूबच्या शॉर्टमध्ये अपलोड केलं आहे. यू कॅन चेक. याची पण कन्सिस्टन्सी थोडीशी मीडियम अशी डोसा टाईप बनवायची आहे. सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे कारण बीटरूट आपण बॉईल केलेलं नाही आहे, आपण डिरेक्टली घेतलं आहे. आणि याची कन्सिस्टन्सी थोडीशी थिकच असणार बिकॉज थोडंफार बीटरूट त्यात असतो, त्याचं पल्प. ऑल्सो इट्स गुड फॉर ॲडल्ट्स. जर तुम्हाला हिमोग्लोबिन कमी असेल तर तुम्ही हे खाऊ शकता कारण कुठल्याही आईलाही स्वतःची काळजी घेणं ही तितकंच इम्पॉर्टंट आहे जितकं ते बेबीची काळजी घेणं आहे. सो अवर डोसा इज रेडी. लेट्स सी. सो दिस वॉज अ लास्ट डोसा रेसिपी. सो ऑल द रेसिपीज आर ट्राईड अँड टेस्टेड. सो प्लीज ट्राय अँड लेट मी नो. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. जर तुमचे काही सजेशन्स असतील तर प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि एक ब्रँड आहे ग्लॅडफुल म्हणून, तर त्यांचं इन्स्टंट प्रीमिक्स येतं डोसासाठी. सो मोस्टली ट्रॅव्हलला किंवा इन्स्टंटली तुम्हाला वेळ नसेल तेव्हा बनवायला तुम्ही ते यूज करू शकता. इट्स व्हेरी हेल्दी अँड ऑल्सो इट्स नॉन स्पॉन्सर्ड. सो व्हिडिओच्या एंडला मी देईल आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक तुम्ही चेक करू शकता तुम्हाला जर हवं असेल तर. सो येस, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.